म्हणजे आले नामदेवराय, दोन्ही हात जोडले. कोण माणूस असेल बा, आंधळ बिंदळ तर नसल म्हणले. देवाच्या माथ्यावर पाय देऊन कुठं बसतात का? अहो, देवाच्या चरणावर आपलं डोकं ठेवावं, पण देवाच्या मस्तकावर यांनी पाय दिलेली. नामदेवराय म्हणतात, अरे अरे प्राण्या आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले. देवावर पाय ठेवले म्हणले, आंधळा बिंदळा इतका काय तुम्ही? विसोबा महाराज म्हणतात, नामया, अरे माझे पाय मला उचलत नाहीत. ठीक आहे, जिथं देव नाही तिथं माझे पाय तू ठेव. मला काय माहित आहे, मला काही कळत नाही रे. नामदेवरायाला बोलले. नामदेवरायाने विचार केला, खरंच यांना काही दिसत नसेल, कळत नसेल, आशक्तपणा आलेला आहे. आपण यांचे पाय उचलावे आणि बाजूला ठेवावे. नामदेवरायाने विसोबा महाराजाचे पाय धरले आणि उचलून बाजूला ठेवायला गेले. महाराज तिथंच त्या ठिकाणी दुसरं लिंग तयार झालं, शिवलिंग तयार झालं, महादेवाची पिंड तयार झाली. नामदेवराय आश्चर्यचकित झाले. परत तिथून उचलले, बाजूला ठेवले, तिथंही शिवलिंग तयार झालं. तिथून उचलले, परत बाजूला ठेवले, शिवलिंग तयार झालं. नामया, माझं नाव यांना कळालं. कोण आहेत नक्की? मला भगवंताने ज्यांच्याकडे पाठवले ते हेच असतील. संताच्या चरणाचा महिमा आहे. नामदेवरायाचे हात ज्यावेळेस विसोबा महाराजाच्या पायाला लागले, कृपा केली महाराज विसोबा महाराजांनी. डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्या बराबर सगळं ब्रह्मच दिसू लागलं. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाताला आली. सद्गुरूची नुसती कृपा झाली. सद्गुरूच्या चरणाचा नुसता स्पर्श झाला. श्रीगुरूंनी कृपा केली का सगळं चराचरामध्ये ब्रह्म दिसतं आणि स्वतःमध्येही ब्रह्म दिसतं. नये ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी लक्षी, ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी तो प्रत्यक्ष दावी आला, तो प्रत्यक्ष दावी आला, तो प्रत्यक्ष दावी आला. नये ध्यानी मनी लक्षी, नये ध्यानी मनी लक्षी, तो प्रत्यक्ष मनी दावी आला, तो प्रत्यक्ष मनी दावी आला, तो प्रत्यक्ष मनी दावी आला. नये ध्यानी नये ध्यानी मनी लक्षी, तो प्रत्यक्ष दावियला. कशामुळं दावियला? श्रीगुरूला शरण गेल्यामुळं, सद्गुरूच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळं. केला संती उपकार, केला संती उपकार, दिले घर दावुनी, दिले घर दावुनी. नये ध्यानी मनी, नये ध्यानी मनी, लक्षात न येणारा परमात्मा ते लक्षात आणून देतात. चरा आता तेच नामदेवराय. अनुरेणू पासूनी ब्रह्मांडे भरिला, तो म्या विटेवरी पाहिला. तोच परमात्मा आता प्रत्येक दगडात दिसू लागला, प्रत्येक अनुरेणू मध्ये दिसू लागला. विसोबा महाराजामध्ये विठ्ठल दिसू लागला आणि शिवलिंगामध्ये विठ्ठल दिसू लागला. नामदेवराय स्वतःकडे पाहता तर मी तो वासुदेव तत्वता. ही ब्रह्माची ओळख संताशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. देव सोबत होते पण ब्रह्म कळालं नव्हतं. सगळा चराचरामध्ये नटलेलं ब्रह्म, सगळं हे समस्त ही श्री वासुदेव.
ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राव ज्ञानी तोची. सगळ्या चराचरामध्ये तोच नटलेला आहे. ती दृष्टी सद्गुरु देतात. देखिला देखिला देव आधी देव बरवा. देखिला देखिला देव आधी देव बरवा. ओ देखिला देखिला देव बरवा. देखिला देखिला देव आदि देव बरवा. समाधान जीवन भावा प्रेमाय. समाधान जीवा वाटे देवाय. समाधान जीवन भावा प्रेमाय. समाधान जीवा वाटे देवाय. देखिला देखिला देव आधी देव बरवा. देखिला देखिला देव आधी देव बरवा. देखिला देखिला देव आदि देव बरवा. देखिला देखिला देव आदि देव बरवा. देखिला देखिला देवाधी देव बरवा. समाधान जेव्हा पाहता वाटे गे माय. समाधान वाटतं. चराचरामध्ये नटलेला तो भगवान दिसू लागला. आता नामदेवराय पंढरीमध्ये आले ना, आता ही चंद्रभागेच्या तीरावर आहेत. आता प्रत्येक वाळूच्या कणात भगवान दिसतोय. आता चंद्रभागेच्या वाळूच्या प्रत्येक कणामध्ये आमचा विठ्ठलाचं दर्शन होऊ लागलं. पहिलं चंद्रभागेमध्ये नामदेवराय जेवण करत बसले आणि कुत्रा आलं आणि ते रोटी उचलून पळालं. नामदेवरायने असली काठी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागली होती. पण आता त्याच श्वानानं नामदेवरायाच्या समोरच्या रोट्या उचलल्या आणि ते श्वान पळू लागलं. त्यावेळेस नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागतात. अरे उभा 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 राहा म्हणले, उभा राहा. हाती घेऊन या घृत वाटी. नामा लागे श्वानाच्या पाटी. उभा उभा रे जगजेटी. कोरड्या कैशा खाशील. अरे कोरड्या रोट्या कसा खाशील. तव हसून श्वान बोलिले. नाम या कैसे ओळखिले. ये रूपराय म्हणतात सद्गुरूंनी कृपा केली. आता प्रत्येकामध्ये तुम्ही दिसत आहेत म्हणले. सर्वाभूती विठ्ठल सद्गुरूशिवाय नाही. म्हणून सद्गुरूशी शरण जाय तेने ब्रह्मप्राप्ती होय. त्याच्याशिवाय नाही. न लगे अनेक उपाय. दुसरा न लगे अनेक उपाय. अरे न लगे अनेक उपाय. लगे अनेक उपाय. ओ लगे अनेक उपायच नाही. न लगे अनेक उपाय. नाथबाबा आपलं शांतीब्रह्म नाथबाबा म्हणतात न लगे अनेक उपाय. तुम्हाला दुसरा उपाय करायची गरज नाही किंवा नाही. एकच उपाय. धरी सद्गुरूचे पाय. फक्त श्री गुरुचे पाय धरा तेने ब्रह्मप्राप्ती होईल. दुसरा उपाय नाही. म्हणजे श्री गुरुचे चरण तीर्थ घ्या आणि मस्तकावर वंदन करा तिसऱ्या चरणात. सद्गुरूचे चरण तीर्थ. सद्गुरूचे चरण तीर्थ. सद्गुरूचे
सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूचे चरण तीर्थ खूप पवित्र असतात. जगातले सगळे तीर्थ सद्गुरूच्या चरणावर येऊन विराजमान झालेले असतात. महाराज श्री गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र पवित्र असतात. ते या भवरूपी या समुद्रातून या भवरोगातून बाहेर काढणारा औषध म्हणजे सद्गुरूचं चरण तीर्थ आहेत. तुमच्या सांसारिक वेदना असू द्या किंवा परमार्थिक दुःख असू द्या, काही करता येतं त्यांना. हो, काही करता येतं. बघा कित्येक दृष्टांत आहेत आपल्या गुरु महाराजाचे. माडज गावामध्ये घडलेली मेलेली माणसं उठवली. या जगामध्ये आपला भारत देश सोडून बाहेर जगामध्ये हे कुठंच अशक्य गोष्ट आहे, कुठंच घडत नाही. पण भारतामध्ये या पवित्र भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये, या संत भूमीमध्ये एवढे सामर्थ्यशाली संत आणि व्यक्ती होऊन गेले. मेलेली माणसं उठवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. काळावर ज्यांची सत्ता आहे, काळाला सुद्धा जे माघारी फिरवू शकतात, सांगा कोण आहे असा जगात दुसरा? माडज गावामध्ये एक व्यक्ती मरण पावला. महाराजावर नितांत श्रद्धा आहे. रोज महाराजाचे चरण तीर्थ घेणारी, महाराजाची सेवा करणारी एक सकू नावाची श्री गुरु प्रेमनाथ महाराजांची भक्त होती. सखो एकनाथाची भक्त, चार मुला समवेत, कठीण काळ कंठित, परिरतनाथ भक्तीत. महाराजांच्या भक्तीमध्ये रत आहे. चार मुलं आहेत, कठीण काळ
म्हणजे परिस्थिती हालाकीची आहे, मोलमजुरी करून जीवन जगणारी आहे, पण श्री गुरुवर खूप श्रद्धा आहे. त्या सखूबाईचे पती आजारी होते महाराज. त्या सखूबाईचे पती सदैव आजारी असती, परी सखूला मदत करीती मोलमजुरी कारणे. एके दिनी काळ उगवला, तिच्या पतीने प्राण सोडला. होता व्याधीने ग्रासला, उडाले छत्र सखूचे. एके दिनी काळ उगवला, तिच्या पतीने प्राण सोडला. पाहिलं, विदीर्ण झाली, अंतकरण विदीर्ण झालं, धाई मोकलून रडू लागली. अहो, पती मरण पावले. खूप दुःख झालं त्या सखूबाईला. तिचा रडण्याचा दुःखाचा आक्रोश बघून सगळे लोक धावत आले आणि सखूबाईला समजावू लागले. प्रत्येक जण जो इथं आला ना, सगळेजण एक दिवस जाण्यासाठी आलेले. सखूबाई, तुझ्याच मालकाच्या बाबतीत काही असं घडले असं नाही बरं, इथं प्रत्येकाला मरावं लागतं. पण सखूबाईला माहिती आहे, ज्या श्रीगुरूचं दासत्व मी करते त्या सद्गुरूमध्ये किती सामर्थ्य आहे हे त्या सखूबाईला माहिती होतं. सखूबाई म्हणते, मला तुम्ही समजावू नका, मला माहिती आहे माझ्या पतीचं प्रेत मला माझ्या सद्गुरूपर्यंत नेण्यासाठी सहाय्य करा. बैलगाडी जुंपली आणि सखूबाईच्या मालकाचं प्रेत त्या बैलगाडीमध्ये घातलं आणि सखूबाई माडज गावातून मठाकडे निघाली. महाराज मठावर बसलेले आणि बैलगाडीत घेऊन ते प्रेत घेऊन मठाच्या जवळ आले. प्रेत गाडीतून काढलं आणि महाराजाच्या समोर टाकलं. श्री गुरुच्या महाराजाच्या समोर आलेली आहे. महाराजाच्या समोर येऊन दोन्ही हात जोडले आणि सखूबाई म्हणू लागली, हेच होते नशिबी लिहिले, तरी का मज जवळ केले. भक्ती अमृत का पाजिले, आपुल्या हते महाराजा. महाराज, जर माझ्या नशिबामध्ये हेच लिहिलेलं होतं, का जवळ केलं मला. महाराज म्हणतात, माय, इथं जो जन्माला आला त्याला मरायचीच की एक दिवस. जोही आला त्याला एक दिवस जाणंच आहे. जीव जन्म आला आणि जन्मून या मेला. हे सृष्टीचा नियमच आहे. उपजेते नाशे, नासले पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणू नये धनंजया जिया परी, येत नाही उरो आले अवतार. कोणी आला तर इथं त्याला जावंच लागतं. एक दिवस मृत्यू की हर एक के साथ रिश्तेदारी है. आज किसी से तो कल किसी के साथ है. प्रत्येकाला कुणी काल गेला, कुणी आज जाऊ लागले ना, कुणाला उद्या जायचे. प्रत्येकाला जाणं आहे. उपजल्या पिंडा मरण पिंडा मरण सांगा ते सोबत आलेला आहे. मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोची वरी माप भरे. जोपर्यंत माप भरत नाही तोपर्यंत जगता येतं. आयुष्य संपलं का जावं लागतं. महाराजांचं बोलणं ऐकल्या आणि सखूबाई दोन्ही हात जोडतात. महाराजाला म्हणतात, महाराज, तुझ्या कृपेचा मोलू. काय कृपा आहे तुमची, लाग तसे मुका बोलू.
लागत असे लंगडा चालू तुझ्या कृपेने महाराजा. तुमच्या कृपेने लंगडत आलेला व्यक्ती चालत गेलेला मी बघितलेला आहे. अंध आलेला व्यक्ती त्याला दृष्टी तुमच्या कृपेने आली. मुका आलेला व्यक्ती त्याला वाचा आली. अहो कितीतरी रोगी तुम्ही दुरुस्त केले. निलंगा गावामध्ये लिंबाळा गावामध्ये गजानन माने नावाचा व्यक्ती होता, त्याला महारोग होता. तो महाराजाकडे याला दोन्ही हात जोडून महाराजाला विनंती करतोय, महाराज मला त्रास सहन होत नाही, मला मृत्यूची परवानगी द्या, नाहीतर माझा रोग दुरुस्त करा. श्री गुरु सांगतात मुठभर तुरीची डाळ 6 महिने खा, तुझा महारोग बरा होईल. 6 महिने तुरीची डाळ त्या गजानन माने नावाच्या लिंबाळा गावच्या व्यक्तीने खाल्ला. 6 महिन्यामध्ये कुष्ठरोग नाहीसा झाला, महारोग नाहीसा झाला. कासार शिरशी नावाचा एक गाव तिथंच आहे बाजूला, कासार शिरशी. वेल्हाळे सोनार नावाचा व्यक्ती, त्यालाही कुष्ठरोग झालेला. त्याला महाराजांनी एक औषधी दाखवली, म्हणले वर्षभर औषधी खा, तुझा कुष्ठरोग बरा होईल. साधी जडीबुटी उगाच झाडपाला दाखवलेला. त्यांच्या कृपेत वचनात ताकद आहे, वचन हेच औषध आहे. 364 दिवस औषध खाल्ला आणि म्हणजे थोडं करंगलेला राहिले, आता होईल दुरुस्त. महाराज म्हणले एक दिवस नेमाला चुकला. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर घडलेली गोष्ट होती ती. आणि गजानन माने हा महाराज असताना आलेला होता, त्यानेही 6 महिन्याला एक दिवस तुरीची डाळ कमी खाल्ली. म्हणले आणखीन एक दिवस खा, तुझा पायाच्या अंगठ्याचा जाईल. एक दिवस चुकलेला होता. कृपेत ताकद आहे, वचनात ताकद आहे, त्यांच्या चरण तीर्थात ताकद आहे, त्यांच्या शब्दात ताकद आहे, त्यांच्या दृष्टीत ताकद आहे, त्यांच्या कृपेत ताकद आहे. मी बघितलेली आहे. महाराज अहो काय करता येत नाही तुम्हाला. आंधळ्याला दृष्टी देता येते, बहिऱ्याला कान देता येतात, मुक्याला वाचा देता येते, लंगड्याला पाय देता येतात. माझ्या देखत तुम्ही मृत झालेली देवपूजी नावाची गाय उठवली की म्हणले. महाराज म्हणतात माय हे सृष्टीचा नियम आहे, जावं लागतं, कोणाला काही करता येत नाही. महाराज समजावण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र सखूबाईने आपला पदर काढला आणि महाराजाच्या समोर पदर पसरला आणि महाराजाला म्हणते पदर पसरुनी भीक मागते. पदर पसरुनी महाराज मी तुमच्या समोर भीक मागू लागलेली आहे. प्राणदान द्या हो धन्या ते, माझ्या धन्याला जिवंत करा. सनाथ करा मला नाथे, दया सागरा महाराजा. महाराज किती दयाळू आहेत मला माहिती आहे. पदरच पसरला महाराज. काय करावं, काही काही वेळेस असं संकट पडतं संतांना सुद्धा. किती जरी ताकद झाली तर सृष्टीचा नियम मोडता येत नाही. भगवंताला सुद्धा मोडता येत नाही, संताला सुद्धा मोडता येत नाही. पण काही वेळेस किती मोठा सत्ताधीश जरी झाला ना आणि लेकरू जर जास्त हट्ट करू लागला तर त्याच्यासाठी सुद्धा कायदा बाजूला ठेवून त्याचं काम करतात. सकू भक्तीचा विचार केले, सकूच्या भक्तीचा विचार केले. नाथ आसनावरून उठले महाराज. जे आसनावर बसले होते उठले, म्हणले ते प्रेत जित आहे ना त्या प्रेताच्या जवळ आली. काय ताकद आहे, किती सामर्थ्य असेल महाराज, काय ते अवदारी असेल. अहो नुसता श्वास घ्यायचा असेल, अहो कितीतरी करोडो रुपये त्या ऑक्सिजनला जाऊ लागलेले आहेत. गेलेला प्राण परत आणण्याचं सामर्थ्य हे काय साधं सामर्थ्य आहे का. महाराज त्या प्रेताच्या जवळ येतात. 3 वेळेस त्या प्रेताहून हात फिरवला आमच्या श्री गुरु प्रेमनाथ महाराजांनी. त्रिवार फिरविता हात, प्राण संचरले प्रेतात, उठोनी बैसला त्वरित, जेवे उठावा निद्रेतुनी. जसं एखादा झोपलेला व्यक्ती उठावा. 3 वेळेस सद्गुरूंनी हात फिरवला. झोपेतून उठणारा व्यक्ती जसा उठावा ना तसं महाराजांचा स्पर्श झाल्याबरोबर उठले महाराज. ते सगळे लोक एकच महाराजांचा जय जयकार करू लागले, महाराजांच्या पायावर लोळण घेऊ लागले. आता सखूच्या आनंदाला काय कमी आहे महाराज. तिथं सखू आनंद विभोर झाली.
महाराजाच्या चरणावर लुळू लागली, सखूची इच्छा पुरविली. त्याने सखू आनंदली आणि आनंदे गडबडा लोळली चरणावरी नाथाच्या. लुळू लागली, तिला आनंद झाला. हो, सगळ्या त्या माडसगावच्या लोकांना आनंद झाला, प्रत्यक्ष पाहिलं ना. पण आमच्या महाराजांचं चित्त मात्र उदास झालं. महाराज त्याजिले त्यांनी बोलणे आणि मोकळे वागणे, मुकेपणेच वावरणे, दिनचर्या ठरवणे. आता म्हणले आपण सृष्टीचा नियम मोडलाय, किती ताकद झाली तर नियम मोडता येत नाही. उदास झाले आणि महाराजांनी विचार केला, सृष्टीचा नियम मोडलाय, आपण जावं लागतं. हे संताचं सामर्थ्य आहे. महाराज सद्गुरूला शरण गेलं, काहीही करतात, काहीही करतात. मेलेलं व्यक्ती उठवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. अहो, भवरोग आयुष्य जाय, जे संसाराच्या या दुःखातून बाजूला काढतात, संसाराच्या रोगातून बाजूला काढतात, कमी सामर्थ्य आहे काही? सगळ्या प्रत्येक तिथं काही एकावर करतात आणि दुसऱ्यावर असं नाही. का उदासीनता आली महाराजांना? सगळेच महाराजांचे लेकर आहेत. उद्या प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख आहे, प्रत्येकाच्या वाट्याला मृत्यू आहे. उद्या रोजच माझ्याकडे येतील. पुनीत केले विष्णुदासी, 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 पुनीत केले विष्णुदासी. संज्ञा बोलिया दोषी, संज्ञा बोलिया, संज्ञा बोलिया दोषी, संज्ञा नित केले विष्णुदासे, संगे आपोलिया दोषी. कोण पाहे कोण पाहे तयाकडे? कोण पाहतं महाराज? वीर विठ्ठलाची गाडी. काय कळी काळाची ताकद आहे, काय काळाची ताकद आहे. म्हणून आपण खूप मोठ्याचे लेकर आहेत. आपले श्री गुरु साधे नाहीत, वाटत असले साधे, दिसायला जरी साधे असले, दिसाय जरी माणसासारखे असले तरी माणसासारखे नाहीत. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, माणसासारखे न समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. ते दिसाय जरी साधे असले ना, खूप सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. तेच सामर्थ्य आपल्या श्री गुरु राम महाराजांमध्ये होतं. काहीच कमी नव्हतं त्यांच्याकडे. पंचभूतावर सत्ता होती त्यांची. खूप दृष्टांत आहेत, खूप आहेत. पण 9 ते 11 वेळ होती. आता 9:30 ते 11:30 झालेत. 9:30ला चालू झालं होतं, 11:30 झालेत. आता पायाला मुंग्या आल्या असते. खूप दृष्टांत आहेत. पडणारा पाऊस थांबवला आपल्या गुरु महाराजांनी. 200-300 पोत्याच्या तुरीची रास होती लिंबाळा गावामध्ये. पाऊस तर गारा एवढ्याला पडू लागल्या. आणि त्या पाटलासोबत महाराज शेतामध्ये गेलेली. महाराजाला कळालं, एवढं मुखाला आलेलं घास मातीमोल होईल. पडणारी एकही गार त्या खळ्यावर पडू दिली नाही. आपल्या महाराजाची ताकद होती. बाजूने पाहिलं तर गुडघे इतका वट सगळ्या गाराचा होता, पण त्या खळ्यावर एक थेंब सुद्धा पडू दिला नाही. त्यांना सांगितलं, पाटील कुठं वाचेतून काढू नका. हे आपल्या श्री गुरुचं सामर्थ्य होतं. महाराजाला जर कोणी विचारलं असतं ना,
सगळे म्हणतात महाराज स्वर्ग कसा असतो, ब्रह्मलोक कसं असतं, सत्यलोक कसं असतं. उगा एखादी घंटा दाखवचाल का? नक्की महाराजांनी स्वर्गाला नेऊन आणलं असतं. एवढं सामर्थ्य आपल्या श्री गुरु राम महाराजांमध्ये होतं. कळत नाहीत, संत आहेत तवर कळत नाहीत. कोणतेच संत कळाले नाहीत आहेत तवर, कारण त्यांचं राहणं साधं, त्यांचं बोलणं साधं. पण नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी काही करता येत होतं त्यांना. भाग्यवान आहेत आपण त्यांचे शिष्य झालो, हे आपलं भाग्य आहे. ते तर आलेच होते उद्धारासाठी, सगळ्यावर कृपा. अहो मानव देहाला आलेले आहेत ना, श्री गुरुशिवाय पर्याय नाही. सगळ्या गोष्टीत पाऊस पडलेला आहे, जमिनीची मशागत झालेली आहे, ओल चांगली झालेली आहे, बियाणंही आहे. पण पेरणारा जर नसेल तर पीक येत नाही. पर्जन्य भूमी मार्दवा आली, पाऊस पडलेला आहे, भूमीची मशागत झालेली आहे. बीजे कनिंगासी भरली, बियाण्यानं कनिंग भरलेली आहे. परिज्ञातेनं पेरणी नाही केली, तव पिकाची बोली पोचट. पेरणीच केली नाही, कुठलं पीक येणार आहे? मानव देह मिळालेला आहे, जमीन आहे, चांगली आहे. पण या कानामध्ये जोपर्यंत भगवंताच्या नामाचा, नाम मंत्राची पेरणी होत नाही, तोपर्यंत पिकाची बोली पोचट काहीच उपयोगाची नाही. म्हणून प्रत्येकाने, मानव देहाला आलेल्या प्रत्येकाने सद्गुरूला शरण जावं शेवटच्या चरणात. एका जना गुरु एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु हरी, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, सद्गुरु हाची भव सिंधू तारो, हाची भव सिंधू तारो, ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪವ, ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪವ. ಆದಿ ಭವ ಸಿಂಧೂ ತಾರೋ, ಆದಿ ಭವ ಸಿಂಧೂ ತಾರೋ, ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪವ, ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪವ. हरी सद्गुरु पाया, हरी सद्गुरु ते पाया, पाया ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪಾಯ, ನನಗೆ ಅನೇಕ ಉಪಾಯ. सद्गुरु से पाई दर्शन
सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू, हाची भव सिंधूचा तारू, दुसरे कोणीच तुम्हाला तारू शकत नाहीत. हाची नाथबाबाचा शब्द आहे, हाची. तारून नेणारे तारू जर कोण असतील तर सद्गुरु आहेत. नाव आहे, नाव म्हणजे जहाज. गंगा भरलेली आहे, तुडुंब पाण्यानं भरलेली आहे, नावही आहे. पलीकडल्या तीराला जायचे आणि नावेमध्ये मोठे मोठे जण, मोठे मोठे थोर थोर व्यक्ती बसले, थोर थोर जण बसले. नाव जाईल पहिलं तीराला, मध्ये बसलेत. नाव आहे, नावमध्ये बसलेत. पाण्यातून पहिलं तीराला जायचे. जर नावाडी नसेल तर नाव पहिलं तीराला जाऊ शकत नाही. नाव तरी असे साचार, माझी बैसले थोर थोर. मोठे मोठे बसलेत. परी तारके विन पैल पार, समर्थ नर न पावते. किती जरी समर्थ मोठे असले पहिले तीराला जाऊ शकत नाहीत. कोणाशी? माता पिता बंधू बयाने कोणी न पवती निर्वा, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव दुःखाची मांडणी. एकलाने दुःख भोगी कुंभ पाकरातनी, एके कोणी सोडविना एका चतुर वाचोनी, धर्म जागो सदैवाचा दोबा परउपकारी. आदरादटी जन्माचं कल्याण करून घ्यावं, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खूप वेळ झाला, खूप वेळ झाला म्हणजे खूप झालं नाही, तेवढा झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. तुम्ही म्हणाल मग आणखीन 12 वाजवायचेत का? नाहीत वाजवायचे, कारण 12ला सोमवार सोडायचे आपल्याला. 12च्या अगोदर सोमवार सोडता येत नाही. प्रसाद तयार आहे पण 12च्या अगोदर सोमवार सोडता येत नाही. ज्याला काही नाही ते कधी सोडतात. आणखी 11:30 वाजलेत, 9:30ला चालू झालं तर महाराजाची सेवा इमान इतबारीनं करावी. तिथं कशाला नको, तिथं घंटा घंटा गप्पा मारता की हॅलो नको त्या ठिकाणी. आणि मग इथं 5-10 मिनिट आगाव झाली तर काय फरक पडायला. आपण गुरुचं वर्णन करू लागलो तर वर्षातून एक वेळ वर्णन करायचे, होईल 5-10 मिनिट मागं पुढे. जरा तेवढं राग करू नका. नाही करणार गेला हो तुम्ही, मी म्हणाला. जरी पायाला कळ लागली असली, मुंग्या लागल्या असल्या, आपण 4-4 तास बसलेली माणसं आहेत. बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, एखादा शब्द अपशब्द आला असेल, एखादा शब्द कठोर आला असेल, सद्गुरूचं वर्णन कसं करावं हे काही माझ्यासारख्या पामराला जमत नाही. पण जसं ती बुद्धी त्यांनी दिली तसं 2 शब्द तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आमचे नाना पाटील, गुणवंत अण्णा, धोंडराम अण्णा सगळेच म्हणायचे, म्हणजे दरवर्षी तुम्ही महाराज आणतात पण गुरु महाराजाचं काही सांगत नाहीत. यावर्षी तुम्हीच सांगा गुरु महाराजाचं. म्हणजे आपण सांगू, आता आपल्या गुरुची सेवा करायला आपल्याला काय अडचण आहे. म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर उभारून बोलण्याचा प्रयत्न केला. वाकुडी की नीट देव जाणे, जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली तसं 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. आरती झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आहे, कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही, कोणीही. आता एकदा महाराजाचा अभंग होईल, गुलाल होईल, चाल होईल का न ग? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. राखा श्री गुरु सारिखा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला,
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊन त्याला सांगा कोणी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उठरलो गुरु कृपे श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा श्री गुरु सारी खास्ता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी उठा 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 सगळे उठा कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुराम महाराज की जय. पण मला सेवा म्हणून छोटी चाल म्हणायची आहे. अरे आ, 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 श्री गुरु सारिका असता पाठी राखा. 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 श्री गुरु सारिका असता ओ श्री गुरु सारिका असता पाठी राखा. 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 इतराचा लेखा कोण करी. इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतराचे लेखा कोण करी. इतराचे लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असता पाठी राखा.
वासना पाठी राखा इतराचे लेखा कोण करी इतराचे लेखा कोण करी कोण इतराचे लेखा कोण करी इतराचे लेखा कोण करी इतराचे लेखा इतराचे लेखा कोण करी कोण कोण श्री गुरु सारे श्री गुरु सारे सगळेजण सेवेसाठी उपस्थित सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होऊन झालेली सेवा रोकडोबा महाराजाच्या चरणावर श्री गुरु महाराजाच्या चरणावर अखिल कोटी ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश असणारा भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणावर अर्पण करावं। मृदंगासाठी आमचे प्रभाकर महाराज जमदरे निवाड्याहून आली, जिबाळू महाराज, सगळेच आपण गावातले सगळेच बरं का, तुम्ही सगळेच। साऊंड सिस्टम आमच्या विजय कुमार मुडे, सुंदर साऊंड सिस्टम, सुंदर मंडप टाकलेला आहे आमच्या मनुभाऊ बेदरे यांचा मंडप आणि विजूभाऊचा साऊंड सिस्टम, सगळ्यांची सेवा आहे महाराज, सगळ्यांनी मिळूनच करायची आहे। आणि सगळ्यात म्हणजे आमदा थोडी उणीव आहे, आपले गुरु महाराज नाहीत म्हणून सुनं वाटू लागलेला आहे, भरून वाटत नाही। आणि हा कार्यक्रम आपल्याला कधीही बघता येईल, आता कुठेही बघता येईल। आमचे हरिभक्तपरायण श्री गणेश महाराज चोपडे पाटील परभणी, माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, ते कीर्तनाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी आलेले आहेत। आपल्याला मोबाईलवर कुठेही हा कार्यक्रम कधीही बघता येईल, कुठेही बघता येईल, ते आले त्यांनाही धन्यवाद। आणि विशेष म्हणजे खूप चॅनल आहेत पण बाकीच्या चॅनलवर सगळेच आहेत, सगळे म्हणजे तिथं नाचायचे काम आहेत, बसायचे काम आहेत, बोलायचे काम सगळे त्या चॅनलवर। एकमेव चॅनल आहे फक्त कीर्तन, या चॅनलचं नावच आहे माऊली कीर्तन सोहळा। या चॅनलवर तुम्हाला दुसरं काहीच बघायला मिळणार नाही कीर्तनाशिवाय, म्हणून परभणीहून त्यांना बोलवलं, ते आले, त्यांना धन्यवाद। विठ्ठल जय जय विठ्ठल। ओधी दे दे कुरे विडे वाकुडे उत्तरे महाराज तुम्ही नाही विचारिला धिकार देया तुला तुका मध्ये ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमची देखील सुरवाळी कल्पना येथे सापडली हरे तुका मध्ये भोग गेला निवार झाला
ठेवले आरती चक्रपाने ओवाळ आज पूर्णा नवस धन्य पहा पाहाओ सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस हरी तुका वाहे टाळे उदास आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमारती गोविंदा ते ओवाळ धन्य धन्य ते लोचन नित्य करित्यावलोकन पुढारी मुख ओवाळ धन्य धन्य ते लोचन नित्य करित्यावलोकन नामामध्ये केशवासी तो राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करित्यावलोकन ओ बाळा गुरुला आरती गुरुला आरती गावाने पंच प्राण ज्योती ओ बाळा तो तारक गुरु मुराती हा पतित जन भव उद्धरसी दया प्रभेची छाया हरे भव भया श्रेष्ठ गुरुराया थेट गुरुराया प्रेमवाणी नये काया तव पदे तव पदी हरि ओ बाळा गुरुला आरती गुरुला आरती नावाने पंचमन ज्योती ओ बाळा गुरुलिंग जंगम सेवा हा स्वधर्म आपुला ठेवा आणि कसुरवरा मार्ग दुसरा नशे की पाहता मनाने श्रेष्ठ गुरु जगता ओ बाळा आरती गुरुला आरती आवानी पंचप्राण ज्योती ओ बाळा गुरुराज भक्त जनकाज राखी बाबा राज आलो गिरी शरण मने विश्वनाथ हरीर ओ बाळा गुरुला आरती गुरुला आरती नावाने पंचप्राण ज्योती ओ बाळा आरती सादराज महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत दिला माझा आरती ज्ञान राजा तो बली ज्ञान जागी हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा शेवटी साधू संत दिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट होले विश्व ब्रह्मस्वरे रामचार मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्यचा शेवटी साधू संत वरला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सदानंदमूर्ती दाखवी आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण धाडे दर्शन गोबाई मंगळसूर्य आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सदानंदमूर्ती दाखवी रामा आरती तुकाराम सुखिला तुने श्री ब्रह्म तुकाशाने मनोरामी करणे मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सदानंदमूर्ती दाखवी रामा आरती तुकाराम झालेलो टांगणवरती ही ठवावी माझी आस जन्म